आगामी काळामध्ये महापालिकांमधील आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजप आणि शिवसेना आता एकत्रितपणे गटनोंदणी करण्याची शक्यता आहे। भाजपकडे गटनेते पद तर शिवसेनेला प्रतोद पद देण्याचा विचार सुरू असून याबाबतचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिल्याचं कळतंय। बहुमताचा आकडा आणखी भक्कम करण्यावर भाजपचा भर आहे। खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर शिवसेनेने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं कळतंय। या एकत्रित गट नोंदणीमुळे युतीला मोठा राजकीय फायदा मिळण्याची चिन्ह आहेत। जर भाजप आणि शिवसेनेने मिळून एक गट म्हणून नोंदणी केली तर महापालिकेतील संख्याबळाचं गणित पूर्णपणे बदलणार आहे। याचा थेट परिणाम स्वीकृत नगरसेवक आणि सर्वात महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समितीच्या सदस्य संख्येवर होणार आहे। या निर्णयामुळे विरोधी पक्षाच्या गोटात मात्र चिंतेचं वातावरण पसरू शकतं। सत्तेचा समतोल राखण्यासाठी आणि प्रशासनावर पकड मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही रणनीती आखली असल्याची सूत्रांची माहिती आहे। आम्ही चर्चा करतो आणि चर्चेनंतर त्याचा निर्णय करतो। ते नोंदणीला जातील त्यावेळी आमचं ठरूनच नोंदणी होईल। आम्ही नोंदणी करू तर ठरवूनच नोंदणी करू आणि आम्ही यदा कदाचित निर्णय घेतला एकत्रित नोंदणी करायचा तोही ठरवूनच करू। कुठलाही हस्तक्षेप याच्यामध्ये नाही आहे। हे पुन्हा सांगतो सिंपल गणित आहे, पर्सेंटेजचं गणित आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीत जास्तीत जास्त मेंबर येण्याकरता पर्सेंटेज पॉईंट हे कुठल्या कॉम्बिनेशनने तयार होतात ते कॉम्बिनेशन आम्ही करू। दरम्यान या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक जयंत माइनकर। जयंतजी, एकंदरीत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता गटनोंदणी दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे करणार अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत। ज्या सूत्राबद्दल मगाशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते की याला काही परमिटेशन कॉम्बिनेशन्स देखील असतात आणि हे साधं सरळ सोपं गणित आहे। हे सोपं गणित दोन्ही राजकीय पक्षांसाठी तितकंसं खरोखर सोपं आहे का? हो, याचं कारण असं आहे की युतीमध्येच हे दोन्ही पक्ष आहेत आणि दोघांची टोटल मिळून जसं आपल्या अँकरिंग मध्ये आलं की याच्यामुळे कदाचित काय त्या स्टँडिंग कमिटीवर किती द्यावे यांच्यावर परिणाम होऊ शकतो। स्टँडिंग कमिटीवर किती मेंबर्स जातील, त्यामुळे एक प्रकारे नंबर गेम मध्ये जर का सेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष यांच्यापेक्षा वरचढ राहिले इतर विरोधी पक्षांच्या पेक्षा, तसं आपल्या अँकरिंग मध्ये आलं की त्याच्यामुळे विरोधी पक्षांना एक प्रकारे भीती वाटली की आपल्याला हमखास मिळणाऱ्या जागा सुद्धा कमी होतील। याचं कारण सेना मनसे युती म्हणून होणार आहेत का, काँग्रेस त्यांच्याबरोबर जाणार आहे का? तर मला असं वाटतं काँग्रेस त्यांच्याबरोबर कदाचित जाणार नाही। भले सेना मनसे गट म्हणून एकत्र राहतील तर काँग्रेस त्यांच्याबरोबर जाणार नाही। याच्यामुळे त्या नंबर गेम मध्ये ते मागे पडतात आणि आपण कितीही बोललो की ठाकरेंचा महापौर होईल का ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात, तरीही एक नक्की की भारतीय जनता पार्टी हा आपलाच महापौर बसवेल आणि त्याच्याकरता आवश्यक असलेली ती गणित ते करत आहेत आणि त्या गणिताकरता शिंदे गटाबरोबर जी काही देवाणघेवाण आहे ती देवाणघेवाण करत आहेत। बरोबर आहे। मात्र ज्यावेळेला गटनोंदणी ही किती महत्त्वाची असते यापूर्वी आणखी एक विषय समोर चर्चेला आलेला होता की वेळीच एकनाथ शिंदेंनी संभाव्य धोके लक्षात घेता गटनेते पद जे आहे किंवा त्याची जी नोंदणी आहे ती वेगळी करण्याचा विचार केल्याचं कळतंय। त्यानंतर दिल्लीतून काही राजकीय सूत्र हल्ली आणि त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही मिळून ही गटनोंदणी करणार असल्याचं देखील वृत्त आहे। काय सत्यता आहे असं तुम्हाला वाटतं? कारण राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे। एकनाथ शिंदेंनी देखील काही प्रस्ताव हे स्वतः मुख्यमंत्र्यांसमोर आणि भाजप समोर ठेवलेले होते, ते मान्य झाले नाही म्हणून दरेगावाला निघून गेल्याच्या देखील बातम्या समोर आलेल्या होत्या। जयंत माइनकर, एकूण भाजप मधली जी हायरार्की आहे किंवा सध्याची ती पाहता देवेंद्र फडणवीस जे बोललेले आहेत, तसं पाहिलं तर भाजप मधली म्हणण्यापेक्षा की प्रत्येक पक्षातली म्हणायला पाहिजे की जेव्हा मुख्यमंत्री बोललेले आहे तेव्हा त्यांना आपण प्रमाण मानावं।
त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हाताखालील एखादी व्यक्ती त्यांचं म्हणणं मान्य होत नाही म्हणून जेव्हा आपल्या जन्मगावी किंवा आपलं जे काही मूळ गाव आहे तिथे चालले जातात, याचा अर्थ ते नाराज आहे. पण तरी सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री बोलत आहेत याचा अर्थ जो आपण सरळ शब्द वापरला, दिल्लीहून काही सूत्र हल्लीत का, तर ऑब्व्हियसली की ज्या अमित शहा आणि मोदींच्या भरोश्यावर किंवा पर्टिक्युलरली महाराष्ट्राच्या बाबतीत अमित शहा जास्त ऍक्टिव्ह आहेत की एक 2.5 वर्ष एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं, नंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद आता मिळत आहे. त्याच्यामुळे तिथून सूत्र हल्लेले, तिथून सांगण्यात आलेलं आहे की आम्ही याच्याहून जास्ती तुम्हाला देऊ शकत नाही आणि हे तुम्हाला मान्य करावंच लागेल आणि म्हणून ते मान्य केलं गेलेलं आहे. बरं, आता एकत्रित गट नोंदणीचे फायदे नेमके काय असू शकतात हे आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगाल? बघा, मुळात काय असतं की आपल्या म्हणजे महापौर आणि उपमहापौर हे दोघच जण केवळ मुंबईचा कारभार पाहतात. हे सामान्य माणसांच्या करता किंवा एकूण मीडियाच्या दृष्टीने लिहिण्याकरता वगैरे ठीक आहे, पण एक वस्तुस्थिती आहे की स्टँडिंग कमिटी जी असते, जी सर्वात महत्वाची असते, तिची चेअरमनशिप आणि तिचे सदस्य कोण जास्ती होतात यावर पूर्ण मुंबईचा एवढा 75,000 कोटीचा आराखडा ते सांभाळत असतात. आणि याच्यामुळे म्हणजे अगदी सेना बीजेपी युती तयार झाली तेव्हा सुद्धा, जेव्हा उपमहापौर पद नव्हतं तेव्हा सुद्धा रामदास नायक ज्यांची पुढे हत्या करण्यात आली बीजेपीचे, ते एकेकाळी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते. त्याच्यामुळे या स्टँडिंग कमिटीकडे फार मोठ्या प्रमाणात लक्ष असतं. आणि जे आता पर्सेंटेजचं देवेंद्र फडणवीसांनी गणित मांडलं की जेवढे तुमच्याकडे जास्त तुमचा मोठा गट असेल तेवढे एकूण सदस्य संख्या जी काही स्टँडिंग कमिटीची असते त्यातलं पर्सेंटेज, त्यातले जास्तीत जास्त सदस्य तुम्हाला मिळतात. याचा अर्थ जर 65 अधिक या देवेंद्र शिंदे गटाचे असं मिळून आम्ही 114 काहीतरी ते 118 की 119 होत आहेत सेना बीजेपी मिळून, आणि त्याच्यामध्ये 1 की 2 मला वाटतं की 3 अजित पवार गटाचे, सगळे जर का एकत्र आले, अजित पवार गट एकत्र येईल अशी त्यांना गरजही नाही, ते याची शक्यता पण नाहीये. पण शिंदे आणि भाजप एकत्र येऊन जर का सांगितलं तर 118-19च्या तुलनेत त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये जागा मिळतील. नक्कीच धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत या संदर्भात सविस्तर चर्चा केलीत त्यासाठी, आणि एकंदरीतच गट नोंदणी त्याचे फायदे नेमके काय हे समजावून सांगितलं त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.